नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. मराठी माझा नांदेडच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. धर्माबादचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उबाटा गटाचे आक्रमक नेते सुरेंद्र बेळकुणीकर यांनी तेलंगणा सीमेवर असलेल्या धर्माबाद व बिलोली तालुक्यात चालणाऱ्या जुगार अड्डे, ऑनलाईन सट्टा व अवैध धंद्याविरोधात केलेले खळबळजनक आरोपामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बेळकुणीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर तसेच धर्माबाद आणि बिलोली येथील मराठवाडा जनहित पक्षातील शंकर बोलमवाड व संतोष कुलकर्णी यांच्या विरोधात CBI कार्यालयासमोर काही कथित आरोप केले होते. या आरोपांचे तीव्र पडसाद आता उमटू लागले असून आता या प्रकरणी बेळकुणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेंद्र बेळकुणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठवाडा जनहित पार्टीच्या नेत्यांवर आणि पक्षावर गंभीर आरोप केले होते. या आरोपामुळे सार्वजनिक जीवनात संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा संतोष कुलकर्णी यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर बिलोलीचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी धर्माबादचे माजी नगराध्यक्ष बेळकुणीकर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. बेळकुणीकर यांनी नेमके कोणते आरोप केले आणि त्यामागील सत्य काय आहे याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात धडपड सुरू आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नव्यानेच प्रकाश झोतात आलेल्या मराठवाडा जनहित पक्षाच्या प्रतिमेवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात असून या प्रकरणी कट्टर शिवसैनिक तथा धर्माबादचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकुणीकर नेमकं काय म्हणाले ते पाहूयात मराठी माझा नांदेडच्या पुढील बातमीपत्रात. सर्व आदरणीय माननीय सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. मी भारताच्या CBI केंद्रीय अन्वेषण विभागाच्या हेडक्वार्टरवरून या ठिकाणी बोलत आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद परिसरामधून भारताचं अवैध धंद्यांचं, गुन्हेगारांचं हे केंद्र बनलेलं आहे. भारताचं केंद्र बिंदू म्हणजे हा धर्माबाद आहे. भारतातल्या सर्व गुन्हेगारींचं मूळ धर्माबाद बनलेलं आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये मटका असू द्या, जुगार असू द्या, क्लब असू द्या, सट्टा असू द्या, ड्रग्स असू द्या, गांजा असू द्या, CH असू द्या, अवैध रेती असू द्या, वाळू असू द्या, फायनान्स असू द्या, यांचा अब्जावधींचा नंगा नाच या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये 6 राज्यामध्ये ही आंतरराष्ट्रीय, आंतरराज्यीय नाही तर ही आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहेत. मी वारंवार या ठिकाणी सांगतो आणि प्रतिपादन करू इच्छितो. या ठिकाणी असणाऱ्या केंद्रीय गुन्हा अन्वेषण जे विभाग आहे CBIच्या ऑफिस समोरून मी दिल्लीहून बोलतोय. या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक शंकरराव चव्हाण, अमर राजूरकर यांची गँग सर्वस्वी या सर्व प्रकरणाला जबाबदार आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो या आंतरराज्य गुन्हेगारामध्ये आपण पाहिलं असेल की महेश उर्फ शंकर उर्फ रमेश नारायण बोलमवाड, मनोज ओमप्रकाश मानधानी, गजानन गंगाधर सूर्यवंशी आणि यांची गँग धर्माबादच नाही तर संतोष कुलकर्णी बिलोली म्हणजे मराठवाडा जनहित पार्टीच्या नावानं जे संलग्न आहेत, मराठवाडा जनहित पार्टीची आरती ओवाळणारे जे लोक आहेत. हा लढा कुठला, मी वारंवार सांगतो, हा जातीय नाही, धार्मिक नाही, कुठला पक्षीय नाही, सर्वसामान्य माणसाचा हा लढा आहे. कारण या अवैध धंद्यांमुळे आज पाहिलं असेल की धर्माबाद परिसरातील डझनांशी मुलं या ठिकाणी आत्महत्याने या ठिकाणी खून झालेले आहेत. अब्जावधी लोकांची मालमत्ता वेठीला धरून या लोकांनी माय भगिनींचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत. कित्येक कुटुंबांचे निर्वंश केलेले आहे. म्हातारपणाची काठी या ठिकाणी हुसकावून घेतलेला आहे. आम्ही या ठिकाणी केलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना मी थेट तक्रार पुराव्यानिशी दिली. त्यानंतर रजिस्ट्रारनी ज्युडिक्शनमध्ये औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या रजिस्ट्रारला त्या ठिकाणी फॉरवर्ड केलं, पण त्यांनी ते मांडीखाली दाबून ठेवलेलं आहे. एवढंच नव्हे तर CVC कमिशनर जे आहेत, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, यांना आम्ही त्या ठिकाणी सविस्तर निवेदन दिल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना आणली. थातूर या ठिकाणी चौकशी झाली. PM ऑफिसला लिहिल्यानंतर एका DYSP मार्फत थातूर चौकशी करून फक्त सेटलमेंट या ठिकाणी करण्यात आलं. मी आपल्याला सांगित होतो की महाराष्ट्राची पोलीस असू द्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू द्या, महाराष्ट्राचा गृहमंत्री, महाराष्ट्राचा पोलीस महासंचालक या ठिकाणी मौन बाळगून आहेत.
नांदेड जिल्ह्यातले नव्हे तर महाराष्ट्रातले सर्व खासदार आमदार मौन बाळगून आहेत. कारण या अवैध धंद्यातून त्यांच्या राजकारणासाठी प्रत्येक निवडणुकीत या धर्माबादून निधी या ठिकाणी जातो. या ठिकाणी सीबीआयकडे सर्व तो पुरावे या ठिकाणी दिलेला आहे. या सीबीआयला मी शपथपत्र दिलेलं आहे. सीबीआय उत्सुक आहे, पण महाराज या सीबीआय चौकशी करायची असेल तर एक तर कोर्टानं निर्देश द्यावे लागतात, नरेतर महाराष्ट्र शासनानं प्रस्ताव द्यावा लागतो. महाराष्ट्र शासन प्रस्ताव द्यायला तयार नाही. मी आपल्याला याच निवेदनाद्वारे सांगू इच्छितो, आपण रेल्वेचं आंदोलन पाहिलं असेल. माझ्या माय भगिनींचे संसार उद्ध्वस्त होत असताना, शेकडो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त असताना, खून आणि आत्महत्या होत असताना जर महाराष्ट्राची पोलीस, महाराष्ट्राचं गृह विभाग शांत बसणार असेल, महाराष्ट्र शासन सीबीआय चौकशीसाठी, ईडी चौकशीसाठी जर निर्देश देणार नसेल, प्रस्ताव पाठवणार नसेल, तर या ठिकाणी महाराष्ट्र शासन मिळू नये हे मी या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो. यानंतर आपल्याला मी या निवेदनाद्वारे सांगू शकतो की महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजेल आणि या भारताला भूकंप होईल असं आंदोलन उभं राहील. त्याची सर्वस्वी जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांवर राहील. कारण हा लढा सुरू झालेला आहे. धर्माबाद पोलीस स्टेशन समोर चालणारी ही अवैध धंदे 45 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निजामाबादच्या पोलीस कमिशनर ज्यांना मी सॅल्यूट करतो, पी साई चेतनना, त्यांना ती गोष्ट कळते. पण पोलीस स्टेशन समोर हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलीस स्टेशन धर्माबादला कसं कळत नाही. जोपर्यंत यामध्ये असणारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, अमर राजूरकर, IPS IAS अधिकारी यांची चौकशी व्हावी. कसली बदनामी लावताय? कसली बदनामी नाही. मुलांचे खून आणि मुर्दे पाडणाऱ्यांची कसली बदनामी असते. यांना उचललं पाहिजे, ताबडतोब उचललं पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे. नसेल तर भारताला भूकंप होईल असं मोठं आंदोलन उभं राहणार आहे, हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या व्हिडिओमध्ये क्लिप नंतर सुरेंद्र बेळकुणीकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. सदरील गुन्हा दाखल झाल्यानंतर परत सुरेंद्र बेळकुणीकर यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून परत एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर प्रसारित केली आहे, ज्यामुळे नांदेड जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली असून या ऑडिओ क्लिपमध्ये बेळकुणीकर काय म्हणाले ते पाहूयात. आदरणीय माननीय बंधू भगिनींनो, जय महाराष्ट्र. मी सुरेंद्र बेळकुणीकर. आपणास मी सांगत आहे की हा माझा जो लढा आहे तो 1995 पासून चालू आहे. आज तागायत मी लढतोय अवैध धंद्यांच्या विरुद्ध. धर्माबाद परिसर ही हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या कर्मभूमी आहे आणि पवित्र आणि पुण्यभूमीमध्ये मटका, जुगार, सट्टा, बेटिंग, क्लब, CH, लॉटरी, फायनान्स, गांजा, ड्रग्ज, अवैध धंदे चालून माय भगिनींचे, शेकडो माय भगिनींचे संसार, डझनभर आत्महत्या, डझनभर खून झालेले आहेत. आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय, सीबीआयचे डायरेक्टर, CVC सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्य सचिव, याचबरोबर ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांच्याकडे ही चौकशी प्रलंबित आहे. त्यामुळं कोणी किती गुन्हे दाखल केले, कोणी किती कुई केली, सौ चुवे खाके बिल्ली चले हाजी म्हणून कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित करत असतील, अशोकराव चव्हाण, अमर राजूरकर व त्यांची हरामखोर डुक्कर मंडळी जी मटका, जुगार, सट्टा चालवून या परिसराचा, धर्माबाद, कुंडलवाडी, बिलोली या परिसरामध्ये गाढवाचा नांगर चालवून या डुकरांनी सत्यानाशाने हैदोस माजवलेला आहे. मी एक शिवसेना प्रमुख, आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे. केसेस माझ्यावर 50 केसेस झालेले आहेत. हातकडी, जेलचं जेवण आणि जेलला जाणं हे मला काही नवीन नाही आणि मी जिद्दी माणूस आहे. एकदा हा विषय धरला की तो तडी नेऊन त्यांना पुरून दिवा लावणारा मी कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता आहे. हा लढा कुठला पक्षीय, जातीय, धार्मिक लढा नाहीये. हे जे बुरखे पांघरलेले पांढरपेशी आहेत, व्हाईट कॉलर क्रिमिनल,
प्रतिष्ठेचा बुरखा पांघरून या परिसरामध्ये अवैध धंद्यातून पैसा कमवून राजकारणात येऊन नगर परिषदा, जिल्हा परिषदा, आमदारकी, खासदारकी मिळवणारी हरामखोर डुकरांची जी फौज आहे ना, ती नेस्तनाबूत आपण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, ही शपथ आहे आई भवानीच्या चरणाशी. त्यामुळं कुठल्या केसेसना, कुठल्या याच्यानं तसूभर देखील फरक होत नाही. माझा मनोबल आणि माझा निग्रह मजबूत आहे आणि यांचा जो चेहरा आहे, यांचा जो बुरखा आहे, अवैध धंद्यांचा बुरखा, या हरामखोर डुकरांचा बुरखा फाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ज्या दिवशी ईडी येईल ना, यांचे सगळे अवैध धंद्यांचे बुरखे फाडतील. यांच्या जो पक्षाचा प्रमुख आहे ना, सट्टेबाज महेश उर्फ शंकर उर्फ रमेश नारायण बोलवाड आणि मनोज ओम प्रकाश मांदानी आणि यांचे कार्यकर्ते कुठं आहेत याची माहिती घ्यावी. यांच्यातच नाही तर यांच्या आकाचा आका अशोकराव चव्हाण, अमर राजूरकर यांची देखील सीबीआय चौकशी होणं आवश्यक आहे. याच्यामुळे सुरेंद्र बेळकुणीकरवर केसेसचा, याचा त्याचा, पोलिसांचा, हल्ल्याचा, अरे प्राण हातावर घेऊन लढणारा कार्यकर्ता आहे. माझ्यावर असे हल्ले, माझ्यावर असे केसेस, अपमान खूप गिळून बसलेला कार्यकर्ता आहे मी. आणि आज माझ्या नादी कुणीही लागू नये. मी अतिशय माझ्या विचारावर अतिशय मजबूत आहे, हे त्यांनी सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि सर्वसामान्य सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, माझ्या माय भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी, जी लेकरं मुर्दे पडले, ज्यांचे खून झाले, आत्महत्या झाल्या, म्हातारपणाच्या काठ्या हिसकावून घेतल्या या डुकरांनी, यांच्या अवैध धंद्यांनी, त्यांनी मला शहाणपणा शिकू नये आणि माझ्या नादी लागू नये. लढाई तुम्ही सुरू केली ना, आता पुढे पाहत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, सदरील आरोप प्रत्यारोपांच्या या सदरात कोण खरा, कोण खोटा, कोण सच्चा, कोण झुटा, याबाबत आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक करा, बातमी जास्तीत जास्त शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पुश करा. धन्यवाद.